आर्थिक शिस्त महाराष्ट्राला गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जे घटनाबाह्य सरकार होतं त्या काळामध्ये महाराष्ट्रात आर्थिक अराजक माजवलं गेलं. म्हणजे 500 कोटीचं टेंडर असेल तर ते 5,000 कोटीपर्यंत वाढवायची कामं केली आणि त्याचे कंत्राटदाराकडून ठेकेदाराकडून टेंडर निघण्याआधीच वर्क ऑर्डर निघण्याआधीच 500 कोटी 600 कोटी घेऊन मोकळा व्हायचं. अशा सगळ्या कामांना राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचं आम्हाला समजलं. ही सुद्धा लूट महाराष्ट्राच्या तिजोरीची त्यांनी रोखलेली आहे. हे योग्य झालं. हा ठेकेदारीच्या भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा आहे, हाच राजकारणामध्ये टाकायचा, त्यातून राजकारण करायचं. भ्रष्टाचाराचा पैसा राजकारणातून परत भ्रष्टाचार, हे चक्र जर देवेंद्रजी थांबवायचा प्रयत्न करत असतील तर ते महाराष्ट्राच्या संदर्भात उत्तम काम करतात. अधिकाऱ्यांवर MMRDच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. फ्रेंच इंजिनिअरिंग कंपनी आहे, जे MMRDचे महत्त्वाचे प्रोजेक्ट हे आम्ही वारंवार सांगतो आहोत ना. MMRD मध्ये काय चाललंय, MSSRDC मध्ये काय चाललंय, MIDC मध्ये काय चाललंय, शिक्षण खात्यात काय चाललंय, सामाजिक न्याय खात्यात बरं का गोरगरिबांची मुलं आहेत तिथे काय चाललंय. एक दिवस धाडी घातल्या, पुढे काय, पुढे मी सांगेन काय आहे ते. आम्ही सांगू, आमचे विधानसभेत अधिवेशनात लोक सांगतील काय चाललंय कुठे ते. आणि स्विस कंपनीने जो आरोप केलेला आहे तो 100% सत्य आहे, 100% सत्य आहे. राऊत साहेब, आणखी एक विषय होता की काल पवार साहेबांना विचारण्यात आलं होतं धनंजय मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल, नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा का. तर त्यांचं असं विधान होतं की नैतिकतेचा आणि या मंत्र्यांचा काही संबंध आहे का, आणि आत्मसन्मान असेल तर यांनी पदावरून दूर व्हायला. बघा, या सरकारच्या आसपास नैतिकता फिरत नाही असं मी बोललो. मी जेव्हा म्हणतो की भारतीय जनता पक्षाच्या आसपास नैतिकता फिरत नाही, घाबरते फिरायला, याचा अर्थ असा आहे की जे सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे त्या सरकारच्या आसपास नैतिकता बरं का कुठे फिरताना तुम्हाला दिसणार नाही. नैतिकता, प्रतिष्ठा, स्वाभिमान अजिबात नाही. आत्मसन्मानाची गोष्ट पवार साहेबांनी केलेली आहे. या सरकारला कोणताच आत्मसन्मान नाही. आणि सरकारमध्ये जे मंत्री आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, खुनाचे आरोप आहेत त्यांच्याकडे ते असण्याची शक्यताच नाही. राऊसाहेब, आज सुप्रीम कोर्टात महापालिका निवडणुकांसंदर्भात सुप्रीम सुनावणी आहे. तुम्हाला असं वाटतं आज तरी काही हे सुप्रीम शब्द आपण अनेक वर्ष ऐकतो आहोत. सुप्रीम सुनावणी, सुप्रीम सुनावणी. आमच्या 40 आमदारांच्या संदर्भात सुद्धा सुप्रीम सुनावणी, आमच्या पक्षाचं नाव चिन्हाबाबत सुद्धा सुप्रीम सुनावणी बरं का. पण ही सुप्रीम सुनावणी न करताच मुख्य न्यायाधीश पळून गेले, रिटायर झाले, निवृत्त झाले. आता कुठे जातात, काय करणार, त्यांना कोणतं पद सरकारमध्ये मिळतंय की लंडनला जाऊन स्थायिक होत आहेत, पाहावं लागेल. तुम्हाला काय वाटतं, उन्हाळ्यात होतील निवडणुका महापालिकेच्या, आज तरी होऊ शकेल का सुनावणी? कारण मला असं वाटत सुनावणीवर भवितव्य आहे. नाही, न्यायालयावरती राजकीय निर्णयाबाबत आमचा विश्वासच राहिलेला नाही. राजकीय जे निर्णय आहेत अशा पद्धतीचे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात, महापालिकांच्या निवडणुकासंदर्भात हे राजकीय दबावाखालीच, सरकारच्या दबावाखालीच घेतले जातात. ह्याच्यावरती आता आमचा ठाम विश्वास आहे. मसाजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन आजपासून गावकऱ्यांनी सुरू केलंय. उद्धव ठाकरे किंवा आपण जाणार आहात? नाही, आम्ही काय करतोय की आम्हाला या सगळ्या गोष्टीचं किंवा कुटुंबांच्या अश्रूचं राजकारण करायचं नाही. आमच्या पक्षामध्ये वारंवार किंबहुना रोजच संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या हत्येवर आणि त्यांच्या कुटुंबावर चर्चा होते. आम्ही विधानसभेत असू, आपल्या माध्यमातून आमचे विषय मांडतो आहोत. आम्ही तिथे गेल्याने तपासाला किंवा एकंदरीत सामाजिक जो काय सलोखा तिथे आम्ही राखण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यामध्ये कुठे बिघाड होऊ नये असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आमची तयारी आहे जाण्याची. उद्धव ठाकरे साहेबांची जायची तयारी आहे. कुटुंबावरती आमच्या संवेदना आहेत देशमुख कुटुंबाविषयी. हे जे महाशय आहेत कोणी धस, ते म्हणतात ठाकरे साहेब येऊन काय करणार, तुम्ही काय केलं 2 महिन्यात.
तुम्ही काय केलं ते उघडं झालंय ना, अजून बरंच उघडं व्हायचं आहे. आम्ही पाहतोय